हॅलो, मी घेऊन आली फक्त 1200 मध्ये बेस्ट कॅम्पिंग साईट। तुम्हाला जर हे बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे खूप खेळण्यासाठी ऍक्टिव्हिटीज आहेत, फिरण्यासाठी बऱ्याच छान गोष्टी आहेत। सो ही पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप मजा येईल। हॅलो, आम्ही गेलो होतो ड्रीमस्केप कॅम्प साइडला, जी पनवेल स्टेशन पासून अगदी अर्धा तासावर आहे। तुम्ही पनवेल स्टेशनला उतरल्यावर ऑटो करून इथे 400 ते 500 रुपयामध्ये आरामात पोहोचू शकता। ही गवती चहा याने चहा बनवतात, चहामध्ये टाकतात ना, चहामध्ये टाकतात आणि चहा एकदम टेस्टी लागते। तुम्ही सांगा, मला नाही। ये मैडम सब इन्फॉर्मेशन दे रही है। अरे यार तुम लोग भी ना। आता मॅडम तुम्हाला सांगणार आहे गवती चहाचं महत्व। हे भगवान, लोग बोले की गवती चहाचं आयुष्य बोलणार। गवती चहा अतिशय शरीराला चांगली असते आणि ही चहामध्ये टाकल्यानंतर चहाचा जो सुगंध आणि जी टेस्ट असते ती अतिशय सुंदर। त्याच्यामुळे आवर्जून इकडची गवती चहा घेऊन जा। आणि इकडची चहा एकदम बेस्ट आहे, तुम्ही ट्राय करा, मग तुम्हाला कळेल गवती चहाचं महत्व। ओके। आमच्या टेंट पासून थोडं पुढे चालत गेल्यावर आम्हाला इथे एक ग्राउंड दिसला। क्रिकेट खेळत होते तिथे काही लोक, असंच ग्रुप आलेला। सो तुम्हाला जे इथे क्रिकेट खेळायचं असेल तर क्रिकेट खेळू शकता। त्याच्यावर थोडंसं पुढे चालत गेल्यावर आम्हाला इथे एक दिसला मोठा पूल, आणि खरं सांगायला गेलं तर हा खूप मोठा पूल होता आणि खूप मस्तही होता। पूलकडून थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला इथे ओपन डायनिंग एरिया दिसेल। आम्ही जेव्हा इथे पाहिलं तेव्हा रात्र झाली होती आणि तेव्हा इथे सर्व ग्रुप पार्टी करत होता। सो पार्टीसाठी ही एक प्लेस छान आहे। एका साईडला कोपऱ्यामध्ये इथे लाकडाचे बाकडे ठेवले आहेत आणि इथे बरेच लोक स्नॅक्स खात होते, कोणी पार्टी करत होते तर कोणी म्युझिक वरती डान्सही करत होते। सो तुम्ही जसं चेक इन कराल ना तसं 4-4:30च्या दरम्यान इथे तुम्हाला हायटीचा टाइम असतो। तुम्हाला चेक इन केल्यावर इथे कोकम सरबत मिळतं आणि ब्रेड पकोडा किंवा भजी यातलं काहीतरी एक मिळतं आणि ट्रस्ट मी ते खूप छान असतं। त्याच्याच पुढे इथे रात्रीची तयारी सुरू होती आणि तिकडे कॅम्प फायर तर असतंच, त्याच्यासोबत बार्बिक्यू करत होते। सो त्याचा आम्ही एक व्हिडिओ काढला, तुम्ही बघू शकता। एवढं टेम्पटिंग दिसत होतं ना, म्हणजे आम्हाला संध्याकाळी 5 वाजता पण रात्र कधी होते आणि आम्ही हे कधी खाणार आहोत असं झालेलं। ओके, तर आता ही तयारी कसली तर मी तुम्हाला सांगते। इथे संध्याकाळी 7 नंतर म्हणजे सूर्य मावळल्यावर लाईव्ह म्युझिक स्टार्ट होतं आणि ते लाईव्ह म्युझिक एवढं छान असतं ना की ती प्रत्येक सिंगरचं गाणं तुम्हाला फक्त ऐकत बसावंसं वाटेल। इथून थोडंसं खाली गेल्यावर इकडे इंडोर गेम्स ठेवलेले होते, कॅरम होतं, त्याच्यानंतर बरेच गेम्स होते, लुडो होतं, चेस बोर्ड ठेवलेला आणि आम्ही तिकडे एक राऊंड मारून आलो, कारण आम्हाला बघायचं होतं की एक्झॅक्टली इथे काय काय आहेत आणि कोणते कोणते गेम्स ठेवले आहेत।
सूर्य मावळलेला, आता रात्र झालेली आणि आम्ही आता थोडंसं फ्रेश होऊन निघालेलो लाईव्ह म्युझिक ऐकायला. आता मी तुम्हाला घेऊन जाते तिथे आणि तुम्ही स्वतः ऐका. एवढे छान सिंगर गाणं गात होते ना की प्रत्येक सॉन्ग ऐकावंसं वाटत होतं. कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है, तू मुझे बता दे तू किस पे आ गया है, वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है, तेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर छा लाईव्ह म्युझिक संपलेलं आणि लाईव्ह म्युझिक नंतर इथे डिनर स्टार्ट होतं. पण खरं सांगायला गेलं तर मला एवढी भूक लागलेली की मी जेवणाचे एकही व्हिडिओ नाही काढले. आणि मग जेवण झाल्यावर इथे डीजे स्टार्ट होतो. सर्व मस्त, सर्वांचं पोट भरलेलं आणि इथे डान्स करायला आलेले तुम्ही बघू शकता. सगळे आपल्या पार्टनर सोबत, फ्रेंड सोबत मस्त डान्स करतात आणि पार्टी एन्जॉय करतात. आणि इकडचे म्युझिक एवढे छान होते ना, लाईव्ह म्युझिक सोबतच इकडचं डीजेचं पण एवढे छान म्युझिक होते ना की सगळे एकदम मज्जा करत होते. सो कॅम्प ड्रीमस्केपचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. इथली प्राइस, इथे कसं पोहोचायचं, किती एक्सपेन्स होईल आपला, इकडे चेक इन केल्यानंतर चेकआउट पर्यंतची काय प्रोसिजर आहे, त्यानंतर कोणते कोणते ID कार्ड तुम्हाला इथे सबमिट करावे लागतात, त्याचसोबत इकडे काय काय ॲक्टिव्हिटीज होतात, सर्व काही डिटेल्स मी इथे कॅप्शनमध्ये मेन्शन करेन. तुम्ही एकदा चेक करून घ्या. इकडे कॉन्टॅक्ट नंबर डिरेक्ट बुकिंगचा मेन्शन आहे. जर तुम्हाला ही प्लेस आवडली असेल तर तुम्ही डिरेक्ट बुकिंगही करू शकता. आणि तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी तुम्ही आत्ताच मला सबस्क्राईब करा आणि माझी इंस्टाग्राम लिंक दिली आहे, त्याला आपण फॉलो करायला विसरू नका. ओके, बाय. मस्त या इकडे पनवेल पासून अतिशय जवळ आहे. सुंदर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्या.